सोलापुरात आयोजित चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला। अपेक्षा पाटील, प्रतीक्षा मंडलिक, सृष्टी भोसले यांनी विजयी सलामी दिली। महाराष्ट्र केसरी 76 किलोच्या गटात सलामीची लढत अहिल्यानगरची सोनाली मंडलिक आणि सांगलीची अपेक्षा पाटील यांच्यात झाली। मध्यंतरास सोनाली 2-0 गुणानं आघाडीवर होती। त्यानंतर मात्र विजेती पदाची दावेदार असलेल्या अपेक्षानं जोरदार मुसंडी मारत 6-3 गुणानं कुस्ती जिंकली। शनिवारी सुरू झालेल्या या स्पर्धेत 53 किलो गटात सोलापूरची शिवानी करचे हिनं पुण्याच्या अवंती रानवडे हिला 6-5 असं हरवलं। दुसऱ्या फेरीत पोहोचलेले गटनिहाय मल्ल याप्रमाणे: 50 किलो तेजा मदने छत्रपती संभाजीनगर, तृप्ती गुरव कोल्हापूर, आकांक्षा जाधव अर्पिता गोळे पुणे, भाग्यश्री मासुळे धुळे, गौरी पाटील कोल्हापूर, अनुष्का हसपे सातारा, कोमल पटेल ठाणे, 53 किलो श्रावणी लव्हाटे कोल्हापूर, दिव्या धावडे अहिल्यानगर, सोनामिका पाटील जळगाव, राजनंदिनी रणवरे सातारा, मधुरा वायगंडे कोल्हापूर, तुळशी पाथरे नाशिक शहर, 55 किलो समृद्धी निलवे मुंबई उपनगर, 57 किलो सलोनी खोपडे पुणे, सिमरन कोरी मुंबई उपनगर, तन्वी मगदूम कोल्हापूर, 59 किलो धनश्री फंड अहिल्यानगर, निर्मिती मुर्हे पिंपरी चिंचवड, आमेघा घरत रायगड, 62 किलो प्रगती गायकवाड पिंपरी चिंचवड, संस्कृती शिरसाट नाशिक, राधिका ढेरे कोल्हापूर, 65 किलो दिव्या कुंभार विशाखा चव्हाण पुणे, अश्विनी गर्जे बीड, 68 किलो शिवानी मेटकर कोल्हापूर, आराधना नाईक सांगली, 72 किलो सावरी सातकर पुणे, वेदांतिका पवार सातारा, 76 किलो महाराष्ट्र केसरी गट वेदिका ससाणे, सृष्टी भोसले कोल्हापूर, प्रतीक्षा बागडी सांगली। यावेळी बोलताना अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले की कुस्ती आपल्या शरीराला ताकद देते, शिवाय ऊर्जाही देते। कुस्तीमुळं आपल्या संस्कृतीचं दर्शन घडतं। कुस्तीमुळं आरोग्य आणि फिटनेस सुधारण्यास मदत होते। निर्झरा केअर फाउंडेशनच्या वतीनं संस्थापिका स्वाती अळ्ळीमोरे साखरे यांनी आयोजित केलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचं पूजन करून आणि दीपप्रज्वलन करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, हिंद केसरी योगेश दोडके, कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी, झेडपी सदस्य नेताजी खंडागळे, महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे सातारा, जिल्हाध्यक्ष कुस्ती सम्राट असलम काझी, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख बोरामणी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले मौला शेख, महाभारत केसरी योगेश बोबाळे, पुणे केसरी समीर कोळेकर, उमेश सूड, कुस्ती निवेदक युवराज केचे यांच्यासह आयोजक स्वाती अळ्ळीमोरे साखरे, उद्योजक सागर कत्ते, नगरसेवक गणेश वानकर, सुधीर थोबडे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, डॉक्टर शैलेश पाटील वानकर, पंचप्रमुख दिनेश गुंड, किसन मेकाले, भीमराव बाळगे, सोमनाथ पटणे, केदार विभूते, सोमनाथ अळ्ळीमोरे, सुधा अळ्ळीमोरे, मोहन पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं। या स्पर्धेचे यंदाचे 4थे वर्ष आहे। पहिल्या वर्षी आम्ही 250 गुणांपर्यंत पोहोचलो। आज ती संख्या 400च्या पुढे गेली आहे। हा आकडा नुसता वाढलेला नाही, हा महाराष्ट्रातील मुलींचा कुस्तीवरचा वाढलेला विश्वास आहे। या स्पर्धेत 50 किलो ते 72 किलो अशा 9 वजनी गटात लढती होती आणि 65 ते 76 किलो महाराष्ट्र केसरी गटाची विशेष लढत होती। विजेत्या कुस्तीगीराला किया सोनेटकार चांदीची गदा, उपविजेत्याला बुलेट मोटरसायकल आणि प्रत्येक गटातील विजेत्यांना 51,000 रोख पारितोषिक दिले जाते। पुढच्या 2 दिवसात 28 आणि 29 मार्च या मैदानावर अशा लढती होतील ज्या तुम्हाला पुढची खिळवून ठेवतील। 3 वेळा महाराष्ट्र केसरी विजेती भाग्यश्री पद 4थ्यांदा विजेतेपद पटकवण्यासाठी खेळू शकणार नाही, परंतु
भेटीसाठी तिला आम्ही